नमस्कार, माझ्या सगळ्या गोड ताईंचं मैत्रिणीचं अगदी मनपूर्वक स्वागत। कशा आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला हवे। आजचा दिवस तुम्हाला खूप यशाचा आनंदाचा जावो ही स्वामींचरणी प्रार्थना करते ना आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर ना सकाळ सकाळी मी साबुदाणा काढलेला आहे, कारण काल भिजू घातला होता, तर लक्षातच नाही राहिलं की साबुदाणा भिजू घातलेला आहे। त्याची मला चकली बनवायची होती, पण आता ना आज शेतात जायचं आहे, तर कोरडा झाला तर थोडंसं पाणी टाकते आणि थोडासा भिजवून ठेवते। थोडंसं गरम पाणी टाकते आणि चकली किंवा कुरकुरे साबुदाण्याचे कोणते पण वाळवणीचा पदार्थ करायचा असेल तर ना थोडंसं जास्त पाणी टाकून आपल्याला भिजू घालायचं आहे। चला तर मी गरम पाणी टाकते आणि भिजू घालते। पण इकडे छान गरम पाणी झालं, उकळी येत नाही तोपर्यंत आपल्याला पाण्याला काहीच करायचं नाही। जेव्हा उकळी येईल तेव्हा यामध्ये घालायचा। जर तुम्ही पाण्याला उकळी नाही येऊन दिली तर मग आपली चकली थोडीशी बिघडते। पाण्याला इतकी छान उकळी आलेली आहे। आता मी गॅसवरून खाली काढलं तरी पण तुम्हाला दिसत असेल छान उकळी आलेली। आता यामध्ये घालायचं पाणी। जेवढा साबुदाणा बुडेल तेवढंच पाणी घालायचं। हे पहा, आता हे गरम पाणी आहे ना, तर हे जास्त नाही घालायचं, एक कांडभर पाणी राहिलं पाहिजे। आता आपल्याला हे झाकून ठेवायचं। आणले आज आम्ही शेतामध्ये आलो आणि ना मोहऱ्याचं खळं केलं। हे पहा, आमच्या आता उपनत आहे, किती छान मोहऱ्या झाल्या। हे पहा, हे इकडे टाकलं ते मोहऱ्याचं कांड, आणि एवढ्या मोठ्या झाडाला पहा किती मोहऱ्या झाल्या। ह्या आम्हाला 5 ते 6 महिने सहज जातात। उपना त्याला जरसक बाजूला टाकून। आमचा गणूराजे झाडाखाली जो झाडावरती गेलाय, तो पण शाळेत नाही, आज रविवार असल्यामुळे गेलाच नाही। तर मग हे पहा, वारं छान सुटलं त्यामुळे मस्त अशी मोहरीची धार लागली। खाली पण किती छान आहे। तर हे पहा किती छान झाल्या। चला तर आता आम्हाला घरी जायचं। शेतातले कामं आवरले, आम्ही ज्वारी काढली आणि मका राहिली थोडीशी, लवकर आलो। ह्या दुडक्या घ्या, दोही पण दुडके फाटलेले आहेत। आम्ही तप्पड वगैरे काही आणलंच नाही, म्हणलं काय असेल नसेल काही पाहिलंच नव्हतं। तर ज्वारीमध्ये मस्त होत्या। पहा हे भूस निघल्याचं। वावरामध्ये ना अशा गवऱ्या सापडल्या, आणि वावरातल्या गवऱ्या जर घरी नेल्या ना त्यालाही छान जळतात। त्यामुळे आत्यानं अशा सगळ्या जमा केल्या। आता गठुडं बांधून घरी न्यायच्या। बट्ट्या करतो आम्ही गवऱ्यातल्या ना, तर त्या घरी पण थापत असतो, पण ज्या शेतातल्या असत्या ना वावरामधल्या त्यांना लय भारी जळतात। त्यामुळे अशा शेतामध्ये आलो अशा गवऱ्या वगैरे पण नेत असतो आम्ही। एखाद दिवशी याच्या बट्ट्या बनवले ना नक्कीच रेसिपी तुम्हाला शेअर करेन। आज ना गणूने जाऊन कोरफड आणली, एलोवेरा जेल, कोणी वेगवेगळे नावं आहेत, तर आम्ही याला कोरफडच म्हणतो। तर ना ही कोरफड ना चेहऱ्याला केसाला लावण्यासाठी भरपूर चांगली असते, पण ना मी काही लावणार नाही केसा वगैरेला, माझे केस भरपूर छान आहेत। हे पहा काळे भोर पण आहे, त्यामुळे मी कशालाच लावत नाही। तर ही कोरफड मी आणलेली आहे कशासाठी, तर बैल ढोरं गाय शेळी वगैरे असेल तर त्याला संडास लागली तर ह्या कोरफडीचा गर पाजतो आम्ही। हा पूर्ण गर काढायचा, आतमध्ये पाण्यामध्ये मिक्स करायचा आणि तसाच पाजून द्यायचा, म्हणजे त्यांची संडास बरी राहते। तर त्यामुळे आम्ही आणलेली आहे। तर तुमच्या इकडे करतात की नाही असं मला कमेंटमध्ये नक्की सांगा। चला तर आपले राहिलेले कामं पण करू।